ते भाजपा प्रदेश मुख्यालयात अगदी थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक सुरू होतीये आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता उपस्थित राहणार आहेत। मुंबई अध्यक्षपदाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। गेल्या अनेक दिवस खरं तर या मुद्द्यावर सातत्यानं चर्चा होत होती। आता अध्यक्षपदी कोणाची वणी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आज भाजपची प्रदेश मुख्यालयामध्ये महत्त्वाची बैठक आहे। सुरुवातीला म्हटलं जात होतं की रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, पण आता अशी देखील माहिती येते या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मुंबई अध्यक्षपदाची भाजप आज घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच जर आपण बघितलं तर महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या तो आता काही दिवसात येऊन ठेपलेल्या आहेत। त्याची जी तयारी आहे ती निवडणूक आयोगाकडून देखील जोरदार सुरू आहे आणि त्यातच आज देखील आपण जर बघतोय तर एक बैठक जी आहे ती भाजपकडून आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मिशन मुंबई या संदर्भात चर्चा होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते, कारण कोणत्याही परिस्थितीत बीएमसी कशी आपल्याकडे घेता येईल या संदर्भात ज्या गोष्टी ठरवायच्या त्या गोष्टी आज ठरवल्या जाऊ शकतात। त्याचबरोबर या बैठकीसाठी आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम यासह मुंबईतील आमदार आणि खासदार तसेच काही पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आता जर बघितलं तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या व्यतिरिक्त जी महत्त्वाची चर्चा आहे ती म्हणजे भाजप प्रदेश मुख्यालयात थोड्याच वेळामध्ये जी मुंबईच्या संदर्भातली घोषणा होऊ शकते। मुंबई अध्यक्षपदाची घोषणा होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत होती। खरं तर हे जे पद होतं ते आशिष शेलारांकडे होतं। त्यानंतर आशिष शेलारांना ज्या वेळेला मंत्रिपद देण्यात आलं त्याच्यानंतर आशिष शेलारांकडनं हे पद काढण्यात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत मुंबईचं अध्यक्षपद भाजपचं कोणाकडे असेल याची प्रचंड मोठी चर्चा रंगलेली होती। महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद ठरवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आज या संदर्भातली काही निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। लागली अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।